हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मलाईदार एकदम दाणेदार एकदम छान अशी कुल्फी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण एकदम मस्त एकदम छान साध्या सोप्या पद्धतीने अजिबात साखर न वापरता, साखर मावा किंवा खवा मिल्क पावडर न वापरता छान अशी कुल्फी आपण बनवलेली आहे। तेवढी टेस्टी आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपल्याला जाड तळाची पसरट कढई घ्यायची आहे। त्यामध्ये दूध आटलं जातं पटकन आणि कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालून छान असे ओलसर कढई करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे। म्हशीचं 1 लिटर हे दूध मी छान असं उकळून घेणार आहे। त्यामध्ये 10 ते 15 केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत, म्हणजे कुल्फीला छान असा कलर येतो। आता हे आपल्याला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे। या पद्धतीचा चमचा घ्यायचा आहे, झाऱ्या या पद्धतीचा, आणि छान असं आपल्याला कढईची साय आत ढकलत छान असं उकळून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी याला उकळी काढून घेते आणि आपल्याला छान दूध असं आटवून घ्यायचं आहे। बघू शकताय छान अशी साय आली की याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून छान असं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध आपलं उकळते तोपर्यंत मी इथे 10 ते 15 काजू घेतलेले आहेत, भिजवलेले काजू आहेत, त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि काजूची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। काजूची पेस्ट घातल्यामुळे छान असं आपल्या कुल्फीला क्रीमी टेक्स्चर येतं आणि दूध लवकर घट्ट होतं, त्यामुळे इथे काजूची पेस्ट घालून घेतलेली आहे। आता हे घातल्यानंतर पटकन आपल्याला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर काजूची पेस्ट घातलेली आहे ती खाली लागू शकते। सगळी पेस्ट मी घालून घेतलेली आहे आणि याला झटपट असं मी हलवून घेते। बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे दूध छान असं कढईची साय मोडून चांगलं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी दूध सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित असं, बघू शकताय। आणि या पद्धतीने चांगलं मी इथे काजूची पेस्ट घातल्यानंतर मिक्स करून छान असं हे आटवून घेणार आहे, म्हणजे छान असं दूध आपलं आटलं जातं, छान अशी आपल्या कुल्फीला टेस्ट येते। इथे बघू शकताय 15 ते 20 मिनिटानंतर आपलं अर्ध दूध आटलेलं आहे, छान असं क्रीमी असं झालं। याला छान असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। मस्त असं दूध आपलं तयार झालेलं आहे। मी आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने मी हे दूध पूर्णपणे थंड करून घेते। इथे दूध आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। यातलंच 2 पळ्या दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। तुम्ही बघू शकताय दाणेदार छान टेक्स्चर आलेलं आहे। 2 पळ्या मी दूध घातलेलं आहे। आता यामध्ये बघा 2 ते 3 टेबलस्पून होईल एवढाच मी गूळ घातलेला आहे, जास्त नाही, कारण दूध आटलं की त्याला गोडवा येतो, त्यामुळे मी 2 ते 3 टेबलस्पूनच गूळ घालून छान असं यामध्ये मिक्स करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे दूध पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे। बघा, याला रंग पण छान येतो गूळ घातल्यामुळे। जास्त आपण गूळ घातलेला नाही, दूध आटल्यामुळे याला छान असा गोडवा आलेला असतो, त्यामुळे गूळ पण थोडाच घातलेला आहे, पण एकदम टेस्टी चविष्ट असे आपली कुल्फी बनते। मी गूळ घालून मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये इथे वेलची आणि जायफळची पूड घालून घेते छान असं। बघा, मस्त टेस्ट लागते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वेलची आणि जायफळ पूड या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे। छान मिश्रण तयार झालेलं आहे। मी इथे ग्लास घेतलेले आहे, तुम्ही कोणत्याही ग्लासमध्ये भरू शकता। या पद्धतीने मी भरून घेते, बघा तुम्हाला दाखवते। इथे मी ग्लास भरून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने, आणि त्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने हे लावून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि नंतर आपल्याला हे सगळं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे 7 ते 8 तासासाठी थंड होण्यासाठी। इथे बघा 7 ते 8 तास मी छान असं फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। आता याच्यावरचा कागद काढून बघूया। इथे बघू शकताय मी हे कागद काढते याच्यावरचं। बघा, मस्त अशी कुल्फी आपली जमलेली आहे, छान तयार झालेली आहे। आता यामध्ये आईस्क्रीम स्टिक घालून घ्यायची, कारण हे फ्रीजरमधनं बाहेर काढलं तसं थोडंसं हे मऊ होतं, त्यामुळे याच्यामध्ये स्टिक घालून घ्यायची, छान अशी कुल्फी आपल्याला काढून घ्यायची आहे। सगळ्यामध्ये मी स्टिक घालून घेते या पद्धतीने। आता याला काढायचं कसं, तर इथे वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये कोणत्याही पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ग्लास ठेवायचा, म्हणजे साईडने थोडंसं हे मऊ होतं, त्यामुळे
पटकन आपली कुल्फी निघली जाते. या पद्धतीने मी स्टिक घालून घेते, थोडंसं असं दाबून घालायचं. इथे बघू शकताय सगळ्या ह्याच्यात मी घालून घेते. मस्त अशी आपली कुल्फी तयार होते बघा. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. एकदम थोडंसं दाबून घालायचं. छान असं बसलेलं आहे. आता हे साईडने थोडंसं मी सैल करून घेते आणि थोडंसं याला बघा मी इथे वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं ठेवून घेते याला, म्हणजे हे थोडंसं इथे सैलसर होतं आणि छान आपलं हे निघलं जातं. इथे बघा 2-3 मिनटं ठेवायचं आणि छान असं काढून घ्यायचे बघा. हे छान असं मी काढून घेते बघा या पद्धतीने. इथे बघा पटकन आपली कुल्फी निघली जाते बघा. छान अशी एकदम दाणेदार क्रीमी मस्त एकदम टेस्टी अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. दाणेदार आणि एकदम छान बघू शकताय. तुम्हाला हवं ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यावर घालू शकता आणि छान मस्त तयार झालेले आहे. बघू शकताय मी आता सगळ्या काढून घेते याच पद्धतीने. बघू शकताय मी इथे आता याच पद्धतीने सगळ्या काढून घेते बघा. इथे बघू शकताय छान अशी कुल्फी आपले सगळ्या निघलेल्या आहे. छान कुल्फी तयार झालेली आहे. मस्त असं बघा दाणेदार एकदम क्रीमी अशी छान कुल्फी आपली तयार झालेली आहे. घरामध्ये झटपट अशी मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने छान कुल्फी तयार झालेली आहे. एकदम मलाईदार दाणेदार कुल्फी तयार झालेली आहे. ठेल्यावर मिळते तशी आपली छान कुल्फी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने या उन्हाळ्यात या पद्धतीची मस्त अशी मलाईदार दाणेदार कुल्फी करून बघा. तुमची पण छान होईल. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.